राज्याच्या राजकारणात गेली 2 दिवस टिपू सुलतान या नावाभोवती, या व्यक्तीभोवती चर्चा सुरू आहे. याला कारण ठरले ते मालेगाव महापालिकेचं उपमहापौर दालन. उपमहापौर असलेल्या शान हिंद यांनी आपल्या दालनामध्ये टिपू सुलतान यांचा फोटो लावला आणि वादंग निर्माण झालं. या वादावर मालेगावमध्ये जरी पडदा पडला असला तरी देखील राज्याच्या राजकारणात मात्र टिपू सुलतान पुन्हा एकदा अधोरेखित होऊन त्या संदर्भात चर्चा सुरू झालेली आहे. आपल्या सोबत बोलण्यासाठी शिवसेनेचे प्रवक्ते प्रकाश महाजन आहेत. काका, काय सांगाल? राज्यामध्ये सध्या टिपू सुलतान या विषयावर वाद सुरू आहे. मालेगावच्या महापौरांनी उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतानाचा फोटो लावण्यात होता. सध्या जरी काढला असला तरी तो लावणं योग्य होतं का? काय सांगाल? पहिली गोष्ट अशी आहे की शासकीय निमशासकीय कार्यालयात कुणाचे फोटो किती आकारमानाचे लावावे याचा एक संकेत आहे. आणि मालेगावच्या उपमहापौरांनी तो संकेत पाळला नाही. त्यांना एक नोटीस दिली पाहिजे आणि वेळ पडली तर त्यांचं पद सुद्धा काढून घेतलं पाहिजे. अशा देशद्रोही, हिंदू धर्मद्रोही टिपू सुलतानचं कुठेही अशा पद्धतीचं उदात्तीकरण खपवून घेतलं जाणार नाही. नोटीस कोणी दिली पाहिजे? नेमकी शासनाने दिली पाहिजे, नगरविकास खात्याने दिली पाहिजे, सामान्य प्रशासनाने दिली पाहिजे. कारण असं लावता येत नाही तुम्हाला. त्याचे संकेत आहेत कुणाची लावाय कोणाची. म्हणजे तुम्ही माननीय राष्ट्रपती नाही, माननीय पंतप्रधान नाही, माननीय मुख्यमंत्री नाही आणि तुम्ही कुणाची लावता, हे बरोबर नाही. एकंदरीतच या सगळ्या वादानंतर हर्षवर्धन सपकाळ जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहे त्यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान हे समकक्ष आहे, एक राजा म्हणून त्याच्याकडे बघितले पाहिजे असे वक्तव्य केले. खरं सांगू का की या महाराष्ट्राचं काँग्रेसचं दुर्दैव आणि देशाच्या काँग्रेसचं दुर्दैव आहे की असे नेते त्यांना लाभलेत. हर्षवर्धन सपकाळला इतिहास माहिती नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष होते. असे नेहमी जन्माला येत नाही. 350 वर्ष झाले अजून दुसरे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नाही. कदाचित पुढे 3500 वर्ष सुद्धा येणार नाही. आणि विवेकानंदाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी काय बोललेलं आहे की भगवान श्रीकृष्ण आणि प्रभू रामचंद्र यांचे जे एकत्रित चांगले गुण आहेत त्याचा समुच्चय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. तुम्ही कुणाशी तुलना करतायत? त्या धर्मांध टिपूशी? त्यांना हे माहीत असायला पाहिजे. या टिपूने मांड्या जिल्ह्यात मलकोट गावात दिवाळीच्या दिवशी 700 अयंगार ब्राह्मणांना कापून काढलं. जयललिता त्यांच्या वंशामधून आहेत. जयललिता जिवंत असेपर्यंत किंवा मलकोट गावात आजही दिवाळी केली जात नाही. टिपू सुलतानचे अनेक पत्र उपलब्ध आहेत. त्यात त्यांनी सांगितलं की मी किती लोकांना जबरदस्तीने मुसलमान केलं, किती हिंदू लोकांची कत्तल केली. हा टिपू सुलतान देशद्रोही होता. यांनी अहमद शाह अब्दालीचा नातू जमान खान याला पत्र पाठवलं की मराठ्यांचं वर्चस्व खूप झालेलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही तिकडून स्वारी करा, मी दक्षिणेतून स्वारी करतो. आणि याही पुढे जाऊन हर्षवर्धन सपकाळ हा इतिहास माहीत नाही. हा टिपू मराठ्याकडे ओलीस होता. म्हणजे याच्या बापानं हैदरनं ठरलेली खंडणी दिली नाही म्हणून टिपूला ओलीस ठेवलं होतं मराठ्याकडे. मराठ्यांचे एक फार मोठे सरदार त्या काळात कर्नाटकात होते. गुत्ती म्हणून गाव आहे, तिथले घोरपडे हे संताजी घोरपडेच्या भावाच्या वंशातले. त्या मुरारजी घोरपड्यांची हाल करून टिपू सुलतान आणि त्याच्या बापाने मारलेले. मग छत्रपती शिवाजी महाराजाशी तुम्ही तुलना करतात? छत्रपती शिवाजी महाराजाच्या नखाची बरोबरीने टिपू सुलतानला. माझं म्हणणं आहे की छत्रपतीचा असा अपमान काँग्रेस करते, मग संभाजी ब्रिगेड काय करते? छत्रपती शिवाजी महाराजावर आपला अधिकार सांगणारे लोक काय करतात? कुणीही एका माणसाने निषेध केला नाही. मी जाहीर निषेध करतो हर्षवर्धन सपकाळचा. हर्षवर्धन सपकाळने सगळा इतिहास पुन्हा एकदा वाचावा. त्यांना भले टिपू प्रिय असेल तर त्यांच्या घरी त्यांनी फोटो लावावे. त्याचं उदात्तीकरण आम्ही खपवून घेणार नाही. एकंदरीतच हे होते शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते प्रकाश महाजन. टिपू सुलतानचं उदात्तीकरण आम्ही खपवून घेणार नाही, हर्षवर्धन सपकाळ यांचा जाहीर निषेध त्यांनी केलेला आहे. त्याचबरोबर जे शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारण करतात व शिवाजी महाराजांच्या ज्या संदर्भात नाव जोडले जातात किंवा नाव घेऊन राजकारण केले जाते अशा संघटना ते कुठं आहेत? सध्या त्यांना आता दिसत नाहीत का? हा जो शिवाजी महाराजांची टिपू सुलतानची तुलना एका ठिकाणी होते या संदर्भात. एकूणच टिपू सुलतान या प्रकरणी गेल्या 2 दिवस जे राजकारणात सुरू आहे यामध्ये हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर आज शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी जोरदार टीका केलेली आहे. संदीप जेजुरकर, एबीपी माझा, नांदगाव, नाशिक. एबीपी माझा,
उघडा डोळे, बघा नीट.